कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल। कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वथा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल। तुका निळामने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवेला गी सेवक चालू सेवेला गी सेवक विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नामवाचे श्रवणी कीर्ती पावले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल। सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचे एकनिष्ठ शिष्य। वारकरी संप्रदायामध्ये गुरुभक्ती म्हटलं की ज्या संतवर्यांचं नाव डोळ्यासमोर येतं असे संत शिरोमणी निळोबाराय महाराज यांचा हा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून या अभंगातून निळोबाराय महाराज सार्थकी जीवन ज्या साधून लावलं त्या साधूच्या साधनेचा आणि साधना पद्धतीचा परिचय करून देतात। विठ्ठला पुण्यसलीला अमृतमयी इंद्रायणी मातेच्या पावन तटाकावर कुबेर गंगा आणि इंद्रायणी मातेच्या पावन संगमावर
परमपावन अलंकापुरी क्षेत्रात विश्वमौली ज्ञानोबाराय यांची वाङ्मयीन तनू ज्ञानेश्वरी आणि तिचं शिलारेखानं रूपानं निर्माण होत असणारं हे ज्ञानेश्वरी मंदिर याच्या पावन प्रांगणामध्ये विश्वमौली ज्ञानोबारायच्या प्रस्थान तथा तुकोबारायच्या प्रस्थान उत्सवाच्या पूर्व काळात स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज या परंपरेतील वारकरी संप्रदायातील अर्वाचीन काळातील एक क्रांतिकारक, एक क्रांती घडवणारे, कला कीर्तन यामध्ये क्रांती घडवणारे परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य मृदंग सम्राट, मृदंग महर्षी, मृदंग महामेरू, मृदंग चूडामणी, जेवढ्या उपाध्या द्याव्या तेवढ्या उपाध्या कमीच असे वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंगजी महाराज वैद्य तथा बाबा यांचा हा स्मृती महोत्सव। बाबाची पुण्यतिथी आषाढ शुद्ध षष्ठी, ज्या दिवशी आपण नातेपुत्यावरून निघतो आणि माळशिरसकडे आपलं वाटचाल असते ज्ञानोबारायच्या सोहळ्याची, त्या दिवशी बाबाचा पुण्यस्मरणाचा दिवस आहे। पण त्या काळामध्ये सर्वच गुरुबंधू मंडळी, वारकरी मंडळी हे वारीच्या वाटेने असतात। बाबाचा उत्सव एक व्हायला पाहिजे, झाला पाहिजे अशी तळमळ बाबांच्या सर्व सद्भाविक, बाबावर श्रद्धा असणाऱ्या मंडळीच्या हृदयात झाली। ते प्रामुख्याने परमादरणीय परमश्रद्धेय गुरुतुल्य आम्हाला असणारे ज्येष्ठ गुरुबंधू, हो ज्येष्ठाती ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे आदिनाथजी महाराज फपाळ यांच्या अंतःकरणात पहिल्या पुण्यस्मरणापासून ती प्रेरित झाली आणि त्यांनी तेव्हापासून मला वाटतं हे 16वं वर्ष आहे। 15 वर्ष पूर्ण होऊन 16व्या वर्षामध्ये सुद्धा या स्मृती महोत्सवाचं आयोजन केलं आणि या स्मृती महोत्सवातील एक चिंतन सेवा आदरणीय श्री आदिनाथ महाराज तथा आमचे परमेश्वर महाराज यांच्या संपर्कातून ही सेवा या दासाला प्राप्त झालेली आहे। तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन पूज्य बाबाच्या जीवनाचा धांडोळा घेत घेत या अभंगाचं चिंतन करण्याचा दास प्रयत्न करणार आहे। ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना आम्हाला घडवणारे, आम्हाला परमार्थात जडवणारे अशी थोरथोर मंडळी, त्यामध्ये आमचे गुरुवारी हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज पोळ असतील यांची उपस्थिती आहे, त्याचप्रमाणे आदरणीय आतकरे महाराज यांची उपस्थिती आहे, त्याचप्रमाणे प्रवीण महाराज गायन क्षेत्रातले एक दिग्गज नाव प्रवीण महाराज आहेत, अविनाश महाराज आहेत, आमचे इंगळे महाराज आहेत, सर्वच गुरुबंधू मंडळी आहेत। आणि मृदंगाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत मोठी कामगिरी करणारे 2 मृदंग द्वय, जेव्हा जेव्हा वारकरी संप्रदायात टॉप 10 पक्वाजाची यादी निघते, काढली जाते, तेव्हा जी 2 नावं घेतल्याशिवाय यादीच पूर्ण होत नाही असे आमचे हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज टाके तथा आदरणीय मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण सुखजी महाराज जाधव, ही दोन्ही मृदंगाचार्य मंडळी तथा सर्व तुम्ही गुरुबंधू मंडळी, सगळ्यांचा नाम उल्लेख करणं मला शक्य नाही, त्याची अडचण आहे, माझ्या नावं ध्यानात राहत नाही। आता माझ्या वडिलाला जर जाऊन तुम्ही विचारलं ना तुमच्या नातवाचं नाव काय, तर आमच्या वडिलाला सांगता येत नाही, आणि माझ्या वडिलांची मिराशी का देवा, तीच परंपरा माझ्याकडे। व्यावहारिक दृष्ट्या हा दोष आहे, पण परमार्थिक दृष्ट्या गुण आहे बरं। माझ्या गावाची व्यक्तीची नावच ध्यानात राहत नाही। एखाद्या गावात मी 4 वेळा जातो, एखादी व्यक्ती मला 10 वेळा भेटते, ते म्हणतात महाराज आमच्याकडे त्या दिवशी तुम्ही आले, एवढं हादड आपलं जेवले तुम्ही एवढं पोटभर, आणि मला ओळखलं नाही तुम्ही। आता काय करू, माझ्यात तो दोष आहे, आणि या दोषाकरता मी फार मोठे दिव्य घेतलं अविनाश महाराज। काय दिव्य घेतलं, माझ्या नाव ध्यानात राहत नाही म्हणून मी लग्न सुद्धा केलं नाही। समजा उद्या कोणी म्हणलं घ्या नाव, तर कोणाचं घ्यावं, ध्यानातच राहत नाही नाव, अशी अडचण आहे। म्हणून अंतःकरणात भाव सर्व गुरुबंधू मंडळीबद्दल, महाराज मंडळीबद्दल आहे, पण माझा दोष आहे तेवढा पदरात घ्या। तुकोबारायच्या अर्ध्या चरणामध्ये सकळा चरणी जीव माझा एवढा भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो। वैकुंठवासी बाबाची पुण्यतिथी आहे। बाबाच्या पुण्यतिथीला हा अभंग का बरं घेतला, कारण बाबाचं जीवन एवढं गोड आहे, एवढं उत्तुंग आहे, एवढं अगाध आहे, त्या जीवनाचा धांडोळा मी माझ्या शब्दात घेणं शक्य नाही। मग काय असतं, जेव्हा पोहणं शक्य नसतं तेव्हा नावेचा आधार घ्यावा लागत असतो, तेव्हा वर्णन करण्याकरता जेव्हा सागर असतो तेव्हा माझ्यासारख्या टिटवीनं काय बरं त्याचं माप घ्यावं।
ज्ञानोबा म्हणतात ना, टिटुबू चाचूबरी आणि मापसूये सागरी. शक्य आहे का बरं? ते नाही शक्य. आणि मग या वर्णन सागर, हे विचार सागर, हे ज्ञान सागर, हे गुण सागर, हो हे वैराग्य सागर, अशा सागरामध्ये मी माझ्या वर्णनाची काय शब्दची घालमेल करत बसू? मग एक आहे, शक्य नाही ना. जसं सागरामध्ये माणूस नौकेचा आधार घेतो, तद्वत साधूच्या वर्णनाकरता संतांच्या वचनांची नौका करावी आणि त्यांचं वर्णन करावं. हो, आपली बुद्धी काय चालणार आहे? म्हणून निळोबारायचे का अभंगाचा आधार घेऊन आपल्याला बाबाचं जीवन मांडायचंय. बाबाचं जीवन मांडत असताना निळोबारायची वचनं आपण डोळ्यासमोर ठेवली आणि त्या वचनामध्ये बाबाचं जीवन कसं आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे. ऐका मंडळी, जगात दोन प्रकारची जीवन आहेत. एक निरर्थक जीवन आहे आणि एक सार्थक जीवन आहे. निरर्थक जीवन काय आहे आणि सार्थक जीवन काय आहे? आधी निरर्थकता आणि सार्थकता म्हणजे काय याच्याकरता अगदी व्यवहारातली छोटी छोटी उदाहरणं देऊन सांगतो. सार्थकता काय, निरर्थकता काय? ऐकलं का? मला सांगा, मृदंग कशा करताय? मृदंग कशा करताय? आमच्या भजनाला गोडवा निर्माण व्हावा म्हणून. मृदंग कशा करताय? सर्व टाळकऱ्यांना एका सुतामध्ये घेऊन चालण्याकरता. मृदंगाचा उद्देश काय? स्वर कळण्याकरता, गोडवा निर्माण होण्याकरता आणि सर्वांना एक लय पद्धतीमध्ये चालवण्याकरता. हा मृदंगाचा काय उद्देश आहे. आणि मग हा जर त्या मृदंगाचा उद्देश असेल आणि कीर्तनात भजनात तो उद्देश जर सर्व तालास्वरात राहत असतील, सर्वांमध्ये गोडवा निर्माण होत असेल, तर त्या मृदंगाची सार्थकता आहे. तर त्या मृदंगाची सार्थकता आहे. नाहीतर मृदंगाचारी आपली कला दाखवण्याकरता आडवं तिडवं ह्याऊन त्याहून सगळं टाळ करायला उलट पालट फेकत असतील तर मला नाही वाटत ती सार्थकता आहे. ते काय, ज्ञानोबाराची भाषा लय गोड आहे, संपत्तीची भाषा आहे, व्याख्या आहे ज्ञानोबाराची. ज्ञानोबाराने संपत्तीची व्याख्या काय केली? सुखद महाराज संपत्तीची व्याख्या केली, एक एका ते पोखी ऐसे बहुत पदार्थ एकी संपादजती जे लोकी ते संपत्ती म्हणे पे. संपत्ती कशाला म्हणायचं? एक एकाला पुष्ट करणाऱ्या अनेक वस्तूचा संग्रह म्हणजे संपत्ती आहे. गाणं, वाजवणं, कीर्तन ही वारकरी संप्रदायाची संपत्ती आहे. पण ही संपत्ती होण्याकरता गायनानं मृदंग पुष्ट केला पाहिजे, मृदंगानं गाणं पुष्ट केलं पाहिजे, गाणाऱ्याने वाजवणाऱ्याने कीर्तन पुष्ट केलं पाहिजे आणि कीर्तनकारांनी ह्यांना पुष्ट केलं पाहिजे. स्वतः दष्टपुष्ट यांना सुद्धा काय केलं पाहिजे? पुष्ट केलं पाहिजे. हो, कीर्तनात आनंद कधी येतो? माझ्या समोर ना जुन्या पट्टीतले अविनाश महाराज, गायनाच्या क्षेत्रातले दिग्गज आणि वादनाच्या क्षेत्रातले दिग्गज अशी मंडळी आहेत. कीर्तन रंगतं कधी? कीर्तनाचा खरा आनंद मिळतो कधी? मी अल्पबुद्धीने चिंतन करतो, बरं चुकलं तर मला सांगा. हो, तो तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. पक्वाच्या अर्धा भजन्या पाहिजे. पक्वाच्या काय पाहिजे? अर्धा भजन्या पाहिजे. कोणत्या चालीला कोणता ठेका गोड लागल? लग्या तर अनेक येतात, पण ह्या चालीला कोणती लगी गोड लागल हे त्याला काय झालं पाहिजे? कळालं पाहिजे. जेव्हा चाल कमी आवर्तनाची असते तेव्हा उठावणी आधी धरून समेपासून लगी चालू झाली पाहिजे. आणि जेव्हा चाल लांबड्या आवर्तनाची असते मग समेपासून जरी उठावणी धरली आणि पुढे लगी धरली तर चालतं. हे पक्वाजाला काय झालं पाहिजे? समजलं पाहिजे. म्हणून पक्वाजा काय पाहिजे? अर्धा भजन्या पाहिजे. भजन्या अर्धा कीर्तनकार पाहिजे. आता कीर्तनात कोणतं प्रमाण पाहिजे आणि कुठं पाहिजे? नुसतं प्रमाण पाहिजे, पण कुठं कधी पाहिजे? कधी लागतं? 10 मिनिटानंतर. पण आपला नंबर लागतो का नाही आधीच म्हणून घेते. पुन्हा आपल्या हातातून गेलं तर काय करता बा? आपल्या 7 पिढ्या नरकात जात्यात. कोणतं प्रमाण पाहिजे हे जेवढं महत्वाचं आहे ना तेवढं कुठं पाहिजे हे गायकाला कळालं पाहिजे. म्हणून पक्वाचे अर्धा भजन्या पाहिजे, भजन्या अर्धा कीर्तनकार पाहिजे आणि कीर्तनकार अर्धा पक्वाच्या, अर्धा भजन्या आणि अख्खा कीर्तनकार पाहिजे. है ना? तेव्हा त्याचा रंग जुळून येतो. महाराज एक सांगू का? आम्ही अर्धे सुद्धा पक्वाचे नाही, आम्ही अर्धे सुद्धा गायक नाही आणि आम्ही तीळ मात्र सुद्धा कीर्तनकार नाही. पण वैद्य बाबाचं कीर्तन म्हणजे
अशी रंगत असायची. त्याचं कारण होतं बाबा आख्ये पकवायचे होते, आख्ये गायक होते आणि आख्ये कीर्तनकार होते. त्या पिढीमध्ये हा किताब तिघाच्याच नावानं वाचला जायचा. ही जुनी मंडळी येतात. जरा माझी माहिती थोडी अल्प असेल बरं बाबा, समजून सांगा मला. हा किताब तिघांच्याच नावावर असायचा. एक नाव होतं पांडुरंग महाराज सदानंद अर्थात गुरुजी, एक नाव होतं भीमसेन बाबा गडकर आणि तिसरं नाव होतं पांडुरंग महाराज वैद्य. हे तीन मंडळी अशी होती, हे पूर्ण पकवायचे, पूर्ण गायक आणि पूर्ण कीर्तनकार होते. हे तिन्ही मंडळी महाराज. ही तीन मंडळी मला चांगलं आठवतं, बंकट स्वामीच्या पुण्यतिथीचा सप्ताह होता महाराज. आणि काही मंडळीने काही वर्ष तो घाटावर खूप चांगला केला. तर सदानंद गुरुजीच कीर्तन होतं, सदानंद गुरुजीचं. आणि गुरुजीच्या कीर्तनात मी गुरुजीच्या तोंडून ऐकलेली वाक्य सांगतो. कोणाच्या तोंडातली ती वाक्य? आणि जशाच्या तसे प्रवीण महाराज माझ्या कानात आहेत ते वाक्य. ते म्हटले त्या काळात आम्ही तिघच असे होतो, गायनातही तयार, वादनातही तयार आणि कीर्तनातही तयार. आणि मी आता घेतलेली तीन नावं घेतली. आता ते गुरुजीचं बोलणं फार गंभीर असायचं. महाराजा पुढचं वाक्य लय गोडे बरं अजून ऐका. महाराजा आम्ही तिघं होतो, पांडुरंगबुवा वैद्य, मी सदानंद, पांडुरंग सदानंद हो, आणि भीमसेन बाबा. विठाला विठाला असं त्यांनी भजन घेतलं. आणि भजन घेतल्यावर गणेश महाराज ते असे शांत उभे राहिले. पण एक बोलू का म्हटले, आम्ही तिघही होतो पण आमच्या तिघातला वाघ गडावर जाऊन बसला म्हणून आम्ही पोट भरतोय म्हणले. आमच्यातला तिघातला वाघ होता आणि तो वाघ डोंगरावर जाऊन बसला. म्हणजे भीमसेन बाबा गडावर बसले ना, तो गडावर जाऊन बसला म्हणून आमचं चाललंय. असं ते असं ते बोलायचे गौरवानं. तात्पर्य ऐका, सांगण्याचं तात्पर्य ही रंगत असते. मी इथून जाग्यावर आलो होतो मी इथून जाग्यावर आलो होतो, बाजूला नव्हतो गेलो. की संपत्ती परस्परांना पूरक आहे. आणि जर मृदंग आणि मृदंगाचार्य या रंगते करता जर या उद्देशानं जर आली असतील आणि तो उद्देश सफल होत असेल तर ती सार्थकता आहे, नाहीतर ती निरर्थकता आहे. माईक माझा आवाज तुमच्यापर्यंत चांगला पोहोचावा एवढ्या करताय आणि हा उद्देश जर सफल होत नसेल तर ही काय आहे? निरर्थकता आहे. आणि मग तसंच आहे का मंडळी? काही मंडळी निरर्थक जीवन जगतात. म्हणजे काय? आम्हाला हे देह मिळाला कशा करता? दिले इंद्रिय हात दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलायावचा डोळे मुख बोलायावचे दिले इंद्रिय हात पाय दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलायावचा डोळे मुख बोलायावचा जोडसी नारायण जोडसी
जोडसी नारायण नासे दिलं देवानं आम्हाला. काय दिले? दिले इंद्रिय. आधी यादी गायली. काय काय दिलं? काय काय इंद्रिय दिली? हात दिले, पाय दिले, कान दिले, हो बोलायला वचन दिले, हा भुकायला नाही. देवानं तोंड दिलंय बोलायला. काय लोक तोंडानं भुकत येतो. असो ते नंतर बोलू आपण त्याविषयी. दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. अरे कशा करता दिले? जेणे तू जोडसी नारायण. नारायण जोडायचा. पण नारायण कोण्या उद्देशानं जोडायचा? उद्देश बी प्रकट केला पाहिजे ना. नाही तर येर बहुत जोडती कीर्ती जयाची भजने भोगासाठी. नारायण जोडायचा आहे. किती गोड आहे. सावध होनी भजनी लागा पण देव कैवारी करा. सावध होऊन भजनाला लागा पण काय करा? देव कैवारी करा. त्या लक्ष्मीनं नारायणाला विचारलं म्हणून. आता गेल्या महिन्यातली गोष्ट. रामेश्वर भाऊ कोणी? लक्ष्मीने नारायणाला विचारलं म्हणजे काय हो ते बोलू का? म्हणजे बोला. जुन्या काळात भजन कीर्तनात तुम्ही उभे व्हायचे, प्रगट व्हायचे. आजकाल कम होत नाही. नाम आठविता रूपी प्रगट पैसा. नाम उच्चारिता कंठी आणि पुढे उभा जग जेठी. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे. जुन्या काळात भजन व्हायचं, कीर्तन व्हायचं तर तुम्ही प्रगट व्हायचे, नाचायचे. आजकाल प्रगट का होत नाही? बरं आजकाल कीर्तन होत नाही असं नाही. आता तर लय होत आला. भजन कीर्तन वाढले का कमी झाले? वाढले, अति वाढले. बरोबर लोक भजन करत नाही असं नाही. संध्याकाळी कीर्तन झाल्यावर बसले तर काकडा करूनच सोडतात भजन. एवढे भजन चालतात. बरं लोक रडू रडू भजन करतात. रडून रडून कीर्तन करतात. रामकृष्ण हरीपासून तर जय विठ्ठल पर्यंत रडतात. एवढं डोळ्यात पाणी येतं कसं कोणाष्ट? इंद्रायणीची पाईपलाईन केलेली का काय कोणाष्ट? एवढे रडतात. मग एवढं रडून कीर्तन करतात, एवढं रडून भजन करतात. पण तुम्ही प्रगट का बरं होत नाही? तुम्ही लक्ष्मी अगदी बरोबर आहे म्हणले. जुन्या काळापेक्षा आता कीर्तन वाढली पण मी प्रगट होत नाही. लोक रडू रडू भजन करतात तरी मी प्रगट होत नाही. मी तेच विचारते का होत नाही? भगवान म्हटले लक्ष्मी हे गातात माझ्या करता आणि रडतात तुझ्या करता म्हणून होत नाही. झाला माझा दृष्टांत. माझा दृष्टांत संपलाय. समजला तर समजून घ्या. लय ताण घेऊ नका नाही तर माझ्यासारखे वाळून जातात. म्हणून ऐकलं का? उद्देश सांगितला. जेणे तू जोडशी नारायण. नारायण जोड पण नाशी जीव पण भवरोग. हा भवरोग जीवपणाचा जो भवरोग लागलाय ते नासण्याकरता जीवन मिळालं. आणि त्या जीवनापासून तो उद्देश जर सफल होत असेल तर जीवन सार्थकी गेलं. अन्यथा तो जर उद्देश सफल होत नसेल तर नाही तरी काय थोडी श्वान मोग कर्मानु मोग ज्ञान विचेतसः. केलं का नाही वर्णन ज्ञानोबाराने त्या निरर्थक लोकांचं वर्णन? ज्ञानोबाराय म्हटले या लागी जन्मले ते मोग जैसे वार्षे विन मेघ का मृग जळाचे तरंग दुरुनी पाहावे. पुढं ना तरी काल्लेरीचे आशिवार. कोल्हेरीच्या आशिवारी. हा ओडंबरीचे अलंकार. ओडंबरीचे अलंकार न द्या. कस्तन झाले गळा शिळीये जैसे. हो असं त्यांचं जीवन आहे. तैसे त्या मूर्खाचे जी आले. तैसे त्या मूर्खाचे जी आले.
ते जियाले पण वाया गेले. ज्ञानोबराय म्हणतात व्यर्थ जीवन आहे ते. पण ज्ञानोबरायच बोलता बोलता म्हटले बस वाया वाढवित वाणी शिनेलं कायशी मूर्खाची बोलणी. बस आता ऐक जेथे वाचा विसवे ते साधू कथा महात्मा नसतो माम पार्थ दैवीं प्रकृती माश्रितः भजन्ते नन्य मनसो ज्ञात्वा भूतादि मव्ययम. हा श्लोक लय गोडे बराचा अभंग करता ऐका. म्हणून हे निरर्थक जीवन आहे. सोडून द्या की देहाचा उद्देश देहाची आगावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ आगवा सांडोनिया इंद्रिय ग्रामीच्या राजबिदी अहम ममतेच्या जल्पवादी विकारांतराची मांदी मिळविती. त्या श्लोकावरची पहिली या श्लोकावरची पहिली ओविले गोडे बहुतेक आवांतर जो अहंकाराचा भूतसंचार झाला म्हणून विसर आत्मबोधाचा तेवेळी नेमाचे वस्त्र नाटवे पुढील अधोगतीची लाज नेनवे आणि करता ती जे न करावे वेदो म्हणे मग जे देहाची आगावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. जो कार्यार्थ देहातून करायला पाहिजे ते करत नाहीत. बरं जे करायला पाहिजे ते करत नाहीत त्यात नवल नाही. जे करायला नाही पाहिजे ते केल्याशिवाय राहत नाही. आता अनेक इथं सुखद महाराज आहेत गणेश महाराज आहेत प्रवीण महाराज मला माहित नाही प्रवीण महाराजाकडे विद्यार्थी आहेत की नाही पण क्लासला विद्यार्थी तुमच्याकडे आहेत. पोरांनी अभ्यास नाही केला तर तेवढा त्रास होत नाही पण अभ्यास सोडून धिंगाणा करू लागले तर लई त्रास होतो. हो त्यांनी पक्वा जाऊ थाप नका का टाकी ना. हो पण हातोडे घेऊन पुढ्या फोडू नये बाबा. जे करायचं ते नाही करायचं जे करायचं नाही ते केल्याशिवाय राहायचं नाही. जाऊ द्या अखंड भोगाचे जया व्यसन काम किडेचे मुख देखुनी विरक्ताचे सचेल करी असा भोगा सक्त जीव सोडून द्या वाया वाढविता वाणी. हे निरर्थक जीवन आहे. पण ऐकलं का मंडळी सगळ्यांच्याच वाट्याला निरर्थक जीवन नाही. अशी काही मंडळी आहेत त्यांनी आपल्या जीवनाची सार्थकता केली. काळ सार्थक केला यांनी जीवनाचा उद्देश न सांभाळता जीवन वाया घालवलं निरर्थक घालवलं. अरे हे देह व्यर्थ जावे ऐसे जरी तुझं व्हावे द्युत कर्म मनोभावे सारे पाठ खेळावं. याचा लाक्षणिक अर्थ एक दास करत असतो बाबा. हो इथं फक्त जुगार खेळत जा असा अर्थ नाही. म्हणजे चरण तसंच आहे की देह व्यर्थ जावं वाटत असे तर काय कर द्युत कर्म मनोभावे सारे पाठ खेळावा. द्युत कर्मामध्ये काय कर वेळ घालव. द्युत काय असतं द्युत कर्म काय असतं जुगार काय असतो. जुगारामध्ये शाश्वत लावलं जातं पण फळ येईल का नाही याची शाश्वती नसते. कमाईचा पैसा लावला जातो पण ह्याला फळ येईलच असं मात्र नाही. हो त्याला काय म्हणतात जुगार म्हणतात. तसं देह नावाचं भांडवल भोगाच्या जुगारावर लावायचं त्याला फळ येईल का नाही काय शाश्वती आहे. म्हणजे एक उदाहरण विचार सांगतो. जाणकार मंडळी आहेत जुगारात सगळेच हारतात का बोला की. जुगारात सगळे हारतात का. जुगारात सगळेच हारले असते कोणी जुगार खेळला असता का. जुगारात सगळे हारत नाही. बरं जुगारात सगळे जिंकतात का. जर जुगारात सगळे जिंकले असते तर आम्ही कीर्तन आपलं लोकांनी उद्योगधंदे कशाला केले असते कशाला केले असते उद्योगधंदे. सगळे जिंकत नाहीत आणि सगळे हारत नाहीत. पण हारणाऱ्याचं प्रमाण जास्त आहे का जिंकणाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. हारणाऱ्याच. म्हणून तसा संसार हा जुगार आहे. भोग हा जुगार आहे. जिंकणाऱ्याची संख्या फार कमी आहे हारणारे जास्त आहे. म्हणून संसार विषयाचा जुगार हा खेळ खेळत ना. पण यांनी जीवन निरर्थक घालवलं पण यांनी घालवलं निरर्थक पण त्यांनी काळ सार्थक केला. महाराज काळ सार्थक केला त्यांनी. हो पण काळ सार्थकी लावण्याकरता काय केलं म्हणजे काळ सार्थकी लावण्याकरता जे करावं लागतं ते फक्त एक प्रमाण म्हणतो. पहिल्या अभंगात आपण पहिल्या चरणात प्रवेश करू. ठरवून घ्या कोण म्हणणार आहे ते.
नाही तर चारही एकदाच. तुकोबाराय सांगतात काळ सार्थकी कशाने जातो? चिंता. एके दिवशी एक वानर एक लेखणी घेऊन आलं चित्रकूटमध्ये, आणि हातामध्ये लेखणी घेऊन दिलं, पेन आणून दिला कोणाला? हे रामकिंकरजींना. आणि त्यांनी विचार केला या वानराने मला पेन का दिला असेल. आणि थोड्या वेळाने अंतःकरणात एक विचार प्रस्फुटित झाला आणि त्यांच्या दोन्ही डोळ्यात पाणी यायला लागलं. अरे हे साक्षात वानर नव्हते, साक्षात हनुमंतराय आहेत आणि मला लेखणी दिली. याचा अर्थ आहे ते मला सांगतायत या रामायणावर तू काहीतरी लिही. आणि त्यांचं लिखाण रामायणावर एवढं आहे, आता नावं घेत नाही फक्त आदिनाथ बाबा मी, पण टीव्हीवर गाजणारे जेवढे कथाकार आहेत का त्यांचं एक पुस्तक वाचतात आणि एक कथा गाजतात. हो, शबरी, हनुमान, लक्ष्मण, मानसमधली पक्षी, मानसमधली फळं, मानसमधले 3 शोध, माणसामधलं अन्न, हे सगळे विचार आहेत त्याच्यात. त्यांचं एक चिंतन आहे. मला लय भावलं आणि या अभंगाला एवढं परफेक्ट आहे म्हणून सांगतो. तिने असं लिहिलं, गोस्वामीजीला एकानं विचारलं, आम्ही ज्ञानोबा तुकोबाला विचारू काय अडचण आहे, तुम्ही द्वैती का अद्वैती, तुम्ही सगुण मानणारे का निर्गुण मानणारे? असे काही संप्रदाय आहेत ते सगुणाला मानतात, निर्गुणाला मानितच नाही. अशा काही परंपरा आहेत ते निर्गुणाला मानतात, सगुणाला मानतच नाहीत. असे कबीरजी हे निर्गुणवादी आहेत, वल्लभ रामानुज हे सगुण मानणारे. तुम्ही कोण आहेत? तुम्ही कोण आहेत? गोस्वामीजी हसले म्हणे. आणि गोस्वामीजी म्हटले, एखाद्या माणसाला, संभावित व्यक्तीला 2 जावई आहेत. किती जावई आहेत? 2 जावई. एकाची वीट भट्टी. कोणती भट्टी? नाही तुम्हाला हात भट्टी ऐकू येईल म्हणून पुन्हा एकदा म्हणलोय मी. एकाची आहे वीट भट्टी आणि एकाची हात भट्टी. एक वारकरी, एक बेवड. त्या 2 जावयांचं, साडूभाऊंचं परस्परात पटत नाही. संभावित व्यक्ती आहे आणि 2 जावाई आले आणि या 2 जावयाचं तर पटत नाही. मग संभावित व्यक्ती म्हणजे प्रतिष्ठित व्यक्ती असं म्हणत नाही, ओ विटभट्टीवाले जावाई तुम्ही जरा समजदार आहेत, तुम्ही आता गावी निघून जा, सध्या हे आलेले आहेत, तुम्ही नंतर या, असा म्हणतो का? आपल्या घरी आलेल्या जावयाला, पाहुण्याला संभावित व्यक्ती हाकालून देतो का? तर उत्तर काय? देत नाही. मग काय करतो? दोघांचं पटत नाही ना, वाड्यातच दोघाला वेगळ्या वेगळ्या खोल्या देतो. एकाला पुरणपोळी करतो, काय करतो? दोघाला 2 खोल्यात ठेवतो आणि दोघाला दोघाचं खाद्य देतो. तद्वतपणे आमच्या घरी सगुण आणि निर्गुण दोन्ही जावई आले. तर आम्ही केलं काय? आम्ही काय केलं? एकाला हाकालं आणि एकाला घरात घेतलं असं नाही केलं, कारण संभावित व्यक्तीला हे अशोभनीय वर्तन आहे. संभावित व्यक्तीने दोघाचा काय केला पाहिजे? सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे. मग काय केलं आम्ही एक केलं म्हणे, दोघाला 2 खोल्या दिल्या. आणि काय दिलं? ही निर्गुण, हृदयात निर्गुणाला जागा दिली आणि नयने सगुणा, डोळ्यात सगुणाला जागा दिली. ही निर्गुण, नयनी सगुणा, म्हणजे हृदयात निर्गुण ठेवलं आणि डोळ्यामध्ये, आपलं हृदयात निर्गुण ठेवलं आणि डोळ्यामध्ये सगुण ठेवलं. पण महाराज या दोघांचा ताळमेळ कसा बसवला? सगुण आणि निर्गुणाचा ताळमेळ कसा बसवला? आणि एक केला आम्ही, मध्यस्थी ठेवला. एक जेव्हा 2 विरोधी माणसं येतात तेव्हा काय करावं लागते? मध्यस्थी. असं जुनं काय का आहे महाराज, ते कीर्तनात सांगण्याजोगं नाही. 2 माणसात पटत नसलं की मधात कोणाला तरी घालावं लागत असतं. दोघात जर पटत नसलं तर समन्वय साधणारा मधात काय लागतो?
एक मध्यस्थी लागतो. मध्यस्थी कोण घातला? ऐका आधी दोहा आणि मग तुम्हाला एक चरण ऐकायला अजून आनंद येईल. ही निर्गुण नयने सगुणा. सगुणाला डोळ्यात ठेवलं, निर्गुणाला हृदयात ठेवलं आणि रसना नाम ललाम आणि मुखामध्ये राम नाव ठेवलं. हा राम नाम हेच कोणी मध्यस्थी त्याने सगुणाचा आणि निर्गुणाचे भांडण होऊ दिले नाही. तसं वारकरी संप्रदाय नाम वाचे मध्यस्थी श्रवणी कीर्ती. चला पुढे येणार आहे. हो आता याला प्रमाण देतो आधी. डोळा भरिले रूप चित्ती पायाचा संकल्प अवघे घातले वाटणी प्रेम राहिले कीर्तनी अरे जिव्हा केली माप राशी हरिनाम आमो. म्हणून नाम वाचे श्रवणी कीर्ती म्हणण्यामध्ये भक्ती आहे, तर पावले चित्ती समान हे म्हणण्यामध्ये ज्ञान आहे. हो धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे. जगात धन्य तोच आहे. वैद्य बाबाचा आवडता वासुदेव बरा, आवडता वासुदेव. धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे. आपण कोण धन्य? त्या धन्य कोण आहे याची यादी नाथाने त्या अभंगात दिली ना. त्याच्यात एक चरण दिलं ज्ञानाचा उद्बोध. जो कोण आहे? ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ज्ञानाचा उद्बोध पाहिजे आणि भक्ती प्रेमाचा कल्लोळ पाहिजे. जगात तोच धन्य आहे आणि त्याचाच काळ सार्थकी लागला. वैद्य बाबाचं या बाबतीत सांगायचं ठरलं तर बाबाची भजन निष्ठा भक्तिनिष्ठा काय होती हे मी डोळ्यानं पाहिलेलं सांगतो. आम्ही फार थोडं पाहिलं, ह्या मंडळीनं जास्त पाहिलं. हो महाराज बाबाकडे नित्यनेमाला मालिका ज्ञानेश्वरी कधीच नसायची, ग्रंथ नसायचे. बाबा लय लवकर उठायचे, 3:30-4ला उठायचे, स्नान करायचे आणि स्नान करून अशी मान हलवत हलवत त्यांचा नित्यनियम करायचे. जेवढा त्यांचा नियम होता तेवढं बाबाला पाठच होतं. बाबा जेव्हा नरखेडवरून, बाबा फार गरीब घरातले, नरखेडवरून बाबा आधी पंढरपूरला आले. कुठं आले? पंढरपूरला आले. आणि पंढरपूरला आल्यानंतर नामदेव मंदिरात पहारा करायचे बाबा. आणि नागपूरकरांची प्रकाशित जुनी मालिका भजनी मालिका बाबांनी तिथे पहारा करता करता अख्खी भजनी मालिका पाठ केली. कोणी? वैद्य बाबांनी. म्हणून आमचं असं असायचं, निकम बाबाचा पोर्शन आला की संस्थेची मालिका आणि वैद्य बाबाची परीक्षा आली की आम्हाला ती नागपूर प्रकाशनाची मालिका घ्यावं लागायची आणि ती भेटत नव्हती. मला बोधे बाबाने त्यांच्या नियमातली दिली, पण एका परोपकारी साधूला विद्यार्थ्याला मी दिली आणि बघता काय गोंधून घेतलं आणि बघ आता काय माझ्याकडं. नाही तर बोधे बाबांनी विद्यार्थी अवस्थेत पाठ केलेली भजनी मालिका मला दिली होती तेव्हा, आणि एका विद्यार्थ्याला दिली आणि त्यानं परत दिली नाही. तुमच्याकडे आहे काय? तुमच्याकडे काय? मग द्या तेवढी आणून. बाबाची अख्खी भजनी मालिका पाठ. महाराज बाबाच्या पाठांतराचं वैशिष्ट्य सांगतो. बाबाच्या पाठांतराचं वैशिष्ट्य, पाठामध्ये पाठांतर घेताना बाबाने कधीच ग्रंथाला हात लावला नाही, सगळं पाठच. आणि महाराज इतकं स्पीड पाठांतरात, एवढी स्पष्टता. एक नाव 7 विभक्त्यात त्याच्या अनियमित रूपासह 2 श्वासात म्हणायचे. किती श्वासात? 2 श्वासात. रामा रामो रामाहा इथून तर हे राम हे रामो हे रामाहा संबोधनापर्यंत. हो मी मधलं काय म्हणलो नाही, वेळ कमी असल्यामुळे. जा तुमच्या लक्षात आलं कायला लय आता पितळ सोनं चमकायला चमकू द्या, कायला घासून पितळ उघडं पाडता आमचं. महाराज चांगला आठवतो मला भांडारकराचा पाठ बाबाचा. हो एक धातू हो आत्मनेपदी असले तर त्याची 9 रूप, परस्मयपदी असला तर त्याची 9 रूप, उभयपदी असला तर त्याची 18 रूप. आणि तो अनियमित जर चालत असला त्या रूपाला काही गणित नाही. पण तो धातू एका दमात सगळा म्हणून दाखवायचा असं पाठांतर पक्क. बरे कुठपर्यंत? मरेपर्यंत पाठांतर लय जिवंत होतं. महाराज ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय 15वा अध्याय निळोबरायच्या गवळणी
खना खना पाठ होत्या बाबांच्या. पाठांतर लय जबर होतं. आणि भजनाची तर एवढी निष्ठा होती बाबाकडे, एवढी निष्ठा. बाबा संस्थेमध्ये काकड्याला येत नव्हते, पण काकड्यावर लक्ष असायचं. एकदा काय झालं माहिती आहे का, आम्ही सगळेच आसूर नावं घेत नाही आता त्याच्यातले काही, आणि आम्ही चालू केला काकडा संस्थेमध्ये. ते आपला 15 मिनिटाचा काकडा, तो अर्ध्या तासाचा चालू केला. योगी दुर्लभ तो म्या देखिला साजानी, वय दे बाबा. धाड 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 ते लाकडी जिना उतरून आले आणि म्हणले, अय पांडुरंगाला उठवायचंय झोपेतून. हा, असं ऐकलं जीवनातूनच उठून जाईन ना पांडुरंग. एवढं बारीक लक्ष असायचं महाराज. आम्हाला ते पकवाज लावायचं ज्ञान नव्हतं. काकडा भजन काय असलं, बाबा जर खोलीमध्ये असले की पकवाज घेऊन बाबाजवळ जायचं. आणि मी पाहिलं महाराज, सुखद महाराज, काय टेक्निक होतं मला माहित नाही, पण 3 ठोक्यातच पकवाज, चौथा लागतच नव्हता. किती ठोक्यात? 3च ठोक्यात पकवाज. 3 ठोक्यात पकवाज लागायचा. नंतर बाबा थाप टाकून सुद्धा बघत नव्हते. लागलाय म्हणले जाय. त्यांची ती स्टाईल होती. नंतर नंतर हात असा थोडा कंप पावत होता. असं चारी घराला हात टाकून बघायचा, हात ठोक ठोक उचल. हो महाराज, पकवाज लागलेला असायचा आणि न लागून पकवाज करीन काय, न लागून तो करीन काय. असं बाबाचं स्वराचं ज्ञान परफेक्ट. आणि महाराज भजनातली रंगत कधी कमी होऊ दिली नाही बाबांनी. मला चांगलं आठवतं. जोग महाराजाच्या सप्तामध्ये सगळेच काही सुरेल कीर्तनकार नाही, पण बाबा कीर्तन वाजवत होते तो काळ बघायला भेटला नाही बरं आम्हाला. बाबांनी पकवा जवळजवळ लिहिले 5-6 घटनेचा मी साक्षीदार आहे. एक घटना देवीदास मध्ये भजन असायचं गुरुवारी आणि सोमवारी, तर भोदे बाबा त्यांना वाजवायला लावायचे. एक घटना. कधी कधी जुन्या संस्थेत लहर आली तर वाजवायची, ते एक. हो. आणि एकदा चांगलं आठवतं, बाबाच्या मला वाटतं क्लासचा सुवर्ण महोत्सव होता आणि बाबूराव डवरी गुरुजी यांचं भजन होतं. डवरी गुरुजीचं देवीदासमध्ये डवरी गुरुजीचं भजन होतं. आणि डवरी गुरुजी शेवटी म्हटले, पांडुरंग बुवा, आता तुमचंही वय भरपूर झालंय आणि मी पण म्हातारा झालोय, पण मला असं वाटतं मी ह्या वयात गातो, तुम्ही ह्या वयात वाजवावं. आणि बाबांनी त्यांचा संताने सरता भैरवीचा तो अभंग वाजवला. महाराज मला आता स्मरण जरी केलं तर अंतकरणात आनंदाच्या उखळ्या येतात. ते सुरेल गाणं आणि ते तरल वाजवणं त्या वयातही. बाबा कीर्तनात उभे असले, वाजवण्याचा काळ नाही पाहिला आम्ही कीर्तन वाजवण्याचा, पण कीर्तनात उभे असले, कीर्तनकार किती बेसूर असू द्या, नुसत्या नजरेवर पकवाजाला खुणवायचे, कुठं गाठा लावायचा काय, ते जर स्वरात येत नसलं तर आपण स्वरात जाव. याला आपल्या परभणी जिल्ह्यातली मराठवाड्यातली उदाहरण मन सांगतो. बंद होते काही जेव्हा हागणारं लाजत नाही तेव्हा बघणारे नाही लाजव. असं आपल्या मराठवाड्यात आता ते स्वरात ये ना म्हणलं, त्याला स्वरात यायला काय हरकत आहे. आणि मला चांगलं आठवतं बरं सुखद महाराज, महत्वाचं हे स्वरयंत्र नव्हते, होते का स्वरयंत्र, पेट्या सुद्धा नव्हत्या. मग पकवाज कसा लावायचा, अंदाजे लावायचा. फक्त जगन्नाथांना ती पुंगी आणायची वाजून, त्या काळात पुंगी आणायची. पण एक तुम्हाला सांगतो, कधी कधी पकवाज पट्टीत लावून जमतच नाही, फटीत लावल्याशिवाय तो स्वरात येत नाही. बाबाचं भजनाचं ज्ञान आणि भजनाची आवड तेवढीच. मला चांगलं आठवतं, शिवाजी महाराज साक्षीला आहेत त्याला, फडावरचं ज्ञानोबाच्या सोहळ्यात एकही जागर आणि एकही कीर्तन बाबानं सोडलं नाही. आणि किती दिवस वारले त्याच वर्षी बाबा जागराला नव्हते. त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा
बाबाला उभं राहत नव्हतं, तो वारकरी त्यांना बसायला टाकायचे. आणि महाराज त्यांच्या निष्ठेचा वारकऱ्यांनी लय सन्मान केला, लय सन्मान केला वारकऱ्यांनी. बसणाऱ्याला चाली करता उठवत नाहीत वारकरी, पण बाबा असे असायचे. सगळे वारकरी बाबा तुम्ही बसा. आणि भोपाळ्याला बाबा उभे राहिले. भोपाळ्यापासून तर माऊलीच्या गवळणीपर्यंत हे वन मॅन शो चालायचा, आणि तो म्हणजे वैद्य बाबा. हो. आणि जेव्हा एखाद्या तळावर विसावा जर उशिरा असला, म्हणजे निघायची वेळ उशिराची असली, आता लोणंदला दुपारी दिंडी निघते, परत वाखरीहून उशिरा निघते, वेळा आपलं भंडीत शेगावला त्या दिवशी मात्र वारकऱ्यांचं नसतं, त्या दिवशी फक्त आजरेकर असतात. ते माऊलीच्या अभंगाशिवाय कोणते म्हणत नाही. वारकरी सोपान काकाकडे जातात त्या दिवशी जागराला. जेव्हा जास्त वेळ असला की बाबाला वेगळ्या वेगळ्या गवळणी म्हणायला लावायचे. आणि बाबाच्या फडावरच्या पेटेंट गवळणी आता मला सगळ्या सांगता यायच्या, चाली आवाजातून निघायच्या नाही, पण चाली माझ्या डोक्यात आहे. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाट लागी, गवळणीचा थाट निघाला मथुरे हाट लागी. ते देखुनी जगदीश धावला, ते देखुनी जगदीश धावला, गोप देवनी गवळणीचा थाट निघाला मथुरे हाट लागी, गवळणीचा थाट निघाला मथुरे हाट लागी. मधुर वाजवितो मधुर मधुर वाजवितो. ही बाबाची पेटे आवडीची ओळख. अजून परब्रह्म निष्काम, परब्रह्म निष्काम गवळिया घरी गवळिया घरी. आता स्टाईल आहे का बाबाची? आता मुकड्यावर येतो ना बाबाची स्टाईल असायची. गवळिया वाक्या वाळे नवनीत वाक्या वाळे अंधकृष्ण नवनीत मनती गवळणी हरीचे पाऊले धरा. रांगत रांगत येतो हरिहा राज मंदिरा, रांगत रांगत येतो हरिहा राज मंदिरा. बाबाची अजून गवळण, तुझ्या मुरलीची ध्वनी हे. आणि अजून एक गवळण. बरं, वारकरी एरवी ते पंढरी महात्म्यातला अभंग म्हणतात, पण फडावर बाबा गवळण म्हणून म्हणायचे. सखे पुसे सखी. आणि ज्ञानोबाराच्या गवळणीत ज्या दिवशी वेळ असला त्या दिवशी बाबाची स्टाईल. कानोबा तुझी घोंगडी चालली, कानोबा तुझी घोंगडी चालली. गवळण ह्याचा आलाप घ्यायचा आणि त्या आलापामध्ये अभंग म्हणायचे सगळ्यांनी. हो. आणि मग त्याच्यात तुम्ही आलाप घ्या बरं थोडासा, मला घेता येत नाही. आम्हाशी का दिली वांगुली रे, आम्हाशी का दिली, आम्हाशी का दिली वांगुली रे, आम्हाशी का आम्हासे आम्हाशी का दिली
वैशी कर रहू मात कासे लावो मधुरावाणी तुझे ऐशी लोक बिरानी गिरधर लाल तो भाव का होता राग कला नहीं रात तो अमाशिका दिली वांगणे अरे अरे विठ्ठल माहित तुझे गाणं आली तुझे गेले म्हणे तुझं पाहुणे कानाला उभी रावणी अंगणी सिद्ध अमाशिका दिली वांगणे कागली कानोबा तुझी भोगली कागली कानोबा तुझी ही एक गवळण बाबाची माऊलीची गवळण. अजून एक बरं हे जुने लोक आहेत बरं तपासून घ्या डिग्री लावून जर मी बनवून सांगत असलो तर. आजकाल लोक लय बनवून सांगते तू ती एक ती एक बरं झालं बाबा लय भारी. थांबा मला पहिल्या चरण आठवण येत लक्ष लावून अंतरी कृष्णा पाहती नरनारी लावण्य सागरू हरे परमानंदो 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 चंदे चंदे वेणुवारे वेणुवारे चंद चंदे वेणुवारे वेणुवारे गणोवारे युक्तिदासाचा दाता युक्तिदासाचा दाता त्याला जोडून ही चाल ठरली. पुन्हा शेवटचा दिवस असला जागराचा मग त्या दिवशी नाही पहिल्या दिवशी योगिया मुनी जनाध्यानी योगिया मुनी जनाध्यानी सुख आसनी शयने हरि सुख भावले हरि सुख भावले हरि सुख भावले. शेवटच्या दिवशी आजी सोनियाचा दिनो आजी सोनियाचा वर्षे अमृताचा गणो हरी पाहिला रे हरी पाहिला रे हरी पाहिला रे. ही वारकऱ्याची चाल. मग आता अपडेट झाली ती लता दिदी पासून. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घन आजी सोनियाचा दिनो. पण ही समेत बसत नाही उतरणीला चालच येत नाही तिला आणावं लागत. असं जाऊ द्या बाबाची भजन सांगायचं ठरलं ना तर वेळ संपली माझी वेळ संपली. फक्त 5 मिनिटं जास्त घेतली चालतील हो. ऐका मंडळी बाबांचं प्रतिष्ठा भजनानं अशी मिळाली बाबाला. बाबा फडकऱ्यात जाऊ द्या एरवी महाराज ही मोठी मोठी फडकरी दुसऱ्याला कोणाला चाल देत नव्हते पण वैद्य बाबाला रोज चाल असायची. वास्कर असो आजरेकर असो शिरवळकर असो देवकर असो म्हणा पांडुरंग वैद्य की बाबाची ती भैरवीन ती एक पिलू रागातली ठेवण ठरलेली ठाई शिवाय फडाव चालच म्हणले नाही. सांगू त्यांची चाल ठाईची काय सांगू आता संताचे उपकार
वैदिक विद्वान होते. हो, सावरगावचे कस्तुरी शास्त्री. त्यांचा एक विनोदी श्लोक आहे, विनोदातला एक श्लोक आहे. ते काय म्हणायचे, जिथं वैदिक असला तर तिथं म्हणा जाऊ मी पंडित आहे, जिथं पंडित आहे तिथं म्हणा जाऊ मी वैदिक आहे, जिथं पंडित आणि वैदिक दोन्ही आहेत तिथं म्हणा जाऊ मी काहीच नाही, आणि जिथं दोन्ही आहेत दोन्ही नाहीत तिथं म्हणा जाऊ मी दोन्ही. यत्र वैदिका तत्र पंडिता, यत्र पंडिता तत्र वैदिका, यत्र चोभयम तत्र नो भयम, यत्र नो भयम तत्र चोभयम. बाबाचं सांगतो, जेव्हा वारकऱ्यात गेले तर वारकरीच चाली आता म्हणलो तशा, आणि जेव्हा संगीतात आले इकडं, इकडच्या चाली सुद्धा नाजूक होत्या, लय गोड गोड. त्यांची आवडते राग जय जयवंती. सांगड बांधा रे भक्तीचे, सांगड बांधा रे भक्तीचे. आणि मग त्याच्यामध्ये बोलायचं, कशाची बांधा, दगडाची बांधली तर, सांगड जर दगडाची बांधली तर अरे बुडून टाकीन ना येडी हळद. हा सांगड बांधा रे भक्तीचे. त्यांच्या कीर्तनात येणारे राग भूप, आवडता राग बाबाचा भूप. त्यानंतर भीमप्लास, आणि त्याला एक बसंतचा जागा काढायची, लय नाजूक काढायची. मला ती लहानपणी येत होती. भीमप्लास रागामध्ये ती बसंतची उगा एक बारकी जागा काढायची, इतकी गोड काहीच्या काही. हो, अजून त्यांचा आवडता राग शिवरंजनी. शिवरंजनी मंदिर सुनायक दीप बिना, दीप सुनायक बात बिना, जल जय्यो भजन बिना, जल जय्यो. एक त्यांच्या कीर्तनात कायम असायचं. आणि बाबाच्या कीर्तनातला अजून एक मला आवाज लागला नाही पण ते एक लय गोड आहे. नरतनु से आया बाबा, मुख कमल तो अच्छा है, राम नहीं जाने सेवा नहीं जाने, नरक कुंड में डूबता डूबता है. राम कहो राम कहो, राम कहो तुम राम कहो, राम कहो तुम राम कहो, राम जन पार करे, पार करे भव जन पार. महाराज आवाज बारीक, एवढा गोड, एवढं मधुर कानाला लागायचं. पण प्रवीण महाराज वय झालं होतं 80च्या जवळजवळ, पण स्वरातून बाबा गेले पाहिलंच नाही, आणि तालातून बाबा गेले पाहिलंच नाही. त्यांचं एक वाक्य असायचं, ताल गया बाल गया आणि सूर गया तो नूर गया. बाबाची मन बरं वेगळ्या वेगळ्या तालात अशोक बाबासारखे असे जर तज्ज्ञ वाजवणारे असले, रूपक मध्ये ती ती ना ती मला बी येतं पण तुम्हाला जमणार नाही, असू द्या. वेगळ्या वेगळ्या तालात, वेगळ्या वेगळ्या रागात. आणि पुन्हा अजून ऐकलं का बाबाचं भजन, मी जास्तच रमायला लागलोय बाबा याच्यात आज. जाऊ द्या, त्यांच्याकरताच कीर्तन आहे ना. चिंतन तर कधी करू अभंगाचं, कधी बाबांनी मागचे लोक अडचणीत येतील असं म्हणलं नाही. एकदा काय झालं, कार्तिकीला पंढरपूरला ते शंकरबा उंडे ना, त्यांचे भाऊ आहेत बघा. नाही नाही, ते शंकरबा उंडे आपले, आणि त्यांचा एक भाऊ आहे, त्यांच्याकडे विना असतो बघा काकड्याचा पंढरपूर. हा काहीतरी विठ्ठल भाऊ काहीतरी नाव आहे. ते काकड्याला काय झालं माहिती का, वैद्य बाबा आले. इकडून वैद्य बाबा बसलेले, इकडून होते बोधे बाबा नव्हते, ते प्रदक्षिणेला होते. मारुती बाबा बस. बाबाकडे आपला शेडगे पंचचा सप्ताह. पण किती लक्ष हो महाराज, त्याच्यात 2 गाणारे, 2 वाजवणारे,
आणि 6 असे ज्यांना काहीच जमत नाही. खरे का कुठे? आणि त्या गावच्या लोकांना सांगायचं हे 10 पुरं मी पाठवले आणि यांना एवढे पैसे द्या. 7 दिवसाचे पट्टीच्या गायकाला 25 रुपये. हे खोटं आहे का खरं? 25 रुपये आणि बाकीच्या ना 12 रुपये 10 रुपये 7 दिवसाचे. आणि मग जर कोणी म्हणलं ना बुवा काय तुम्ही आमच्यासोबत ते पोरं पाठीतात त्यांनी टाळ सुद्धा वाजवित नाही. अरे तसं नसतं. चांगल्या बरोबर ह्यांना तरी कार्यक्रम कोण देईल? ह्यांना कार्यक्रम कोण देईल? हे जे मायचं हृदय असतं ना ते बाबाचं होतं. बाबाचं होतं. आणि असे विद्यार्थ्यावर दरारा होता महाराज. काय करू आता? संपलं. एकच. वैद्य बाबा खोलीतून उतरले आणि भजन मंडप आहे ना खालचा, आपला भजन मंडप संस्थेतला, त्याच्या खाली आपण कोठी पैसे आलो. इकडे खोली आहे बघा. त्या खोलीत विकोमंजन घ्यायचे आणि विकोमंजन घासायचे बाबा. मिश्री नाही बरं, विकोमंजन बाबाचं. ती डबी एवढी पिवळी एवढी यायची, ते विकोमंजन घासायचे. आणि शिंदे माऊलीकडे विना. मला म्हणले उमेश बुवा इकडे काय आज नाट कोणता आहे म्हणले. म्हणजे तुमच्याकडे विनाय म्हणलं तुम्ही ध्यानात ठेवायला पाहिजे. तेव्हा ते गुरुजी नव्हते, तेव्हा गुरुबंधू होते आमचे. ते जा बरं पटकन मालिकेत बघून या. काल हा झालेला आहे. उभा देखील भीमातिरी झालेला आहे. त्याच्या पुढचा नाट बघा. आणि तेव्हा मी जे भजन मंडपातून पळत सुटलो आणि कोटीत आलो. ते रत्न पारखी बुवा होता बघा कोटीवर. त्याला मालिका दे. तर माझ्याकडे कुठं बघतो म्हणे, ऑफिसमध्ये जा म्हणे, वरच मालिका असते. आणि कोटीपासून जे पळत सुटलो मी तेव्हा मला पळता येत होतं बरं. असा पळत सुटलो महाराज. मला चष्मा होता आहे ना, असा चष्मा होता. ऐका आता, असा पळत सुटलो महाराज. वैद्य बाबाला धडक मारली. वैद्य बाबा पडणार की वैद्य बाबाला मिठी मारली. ते पडू नये म्हणून. आणि वैद्य बाबाला उभं केलं. वैद्य बाबानं असा खानकन हात माहिती मारला. महाराज तेच म्हणायचे, पकवाजाचा हात आणि गाढवाची लात नाक करायचा. पकवाजाचा हात आणि गाढवाची लात. बाबाचे शब्द बरे, बाबा शब्द. याचा नाद करायचा नसतो. महाराज बाबांना अशी खानकन माझ्या कानाखाली दिली. तर 1 महिना भागवत बुवा किती 1 महिना माझ्या कानामध्ये 10-10 मिनिटाला असा हात होता बाबाचा. चला तुमचा प्रसाद पावलो. आणि विद्यार्थ्यांना शिस्तीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही. हे सगळं करत करत जीवन सेवानिष्ठ जगत बाबा आजारी पडले. पुण्यामध्ये ॲडमिट होते. प्रस्थानला मला न्या याचा आग्रह धरत होते. आदिनाथ बुवांना पाठवलं. आदिनाथ बुवा तुकोबाराच्या सोहळ्याच्या प्रस्थानाला गेले आणि आजही वैद्यबाबाचं नाव तिथं पुकारलं जातं. आता अशात काय माहीत नाही मला, पण वैद्यबाबाच्या नावानं तिथं मानकऱ्याचा काय दिला जायचा आज पण वा नारळ पुकारला जायचा. आणि आदिनाथ महाराजांनी तो नारळ घेतला, आळंदीला आणला. वैद्यबाबा आजारी होते. त्या नारळाचं दर्शन घेतलं, हृदयाला लावला आणि ढसा ढसा रडला. जिने तोची वरी एरवी मरण. तुका म्हणे देह पुढोया चिंतने. प्रस्थानच्या आदल्या दिवशी तात्यासोबत मी बाबाला भेटायला गेलो. ऐका बरं इंगळे बुवा, मी प्रत्यक्षदर्शी आहे. तात्यान मी वैद्य बाबाला भेटायला गेलो तर वैद्य बाबा रडायला लागले. तात्या म्हणले बुवा रडता कशाला, हे प्रारब्ध आहे ज्याचं त्याचं. काय वाक्य वापरलं माहिती वैद्य बाबाने, तात्या शरीरात आजार याचं रडणं येत नाही, यावर्षी मला भजन घडणार नाही याचं रडणं येतं. मला काय घडणार नाही, भजन घडणार नाही. आणि महाराज जसं आम्ही त्या यज्ञपत्न्याच्या प्रसंगात ऐकतो, सगळ्या ब्राह्मणाच्या बायाला देवाला नैवेद्य घेऊन गेल्या, पण एकीच्या नवऱ्यानं तिला नेऊ दिलं नाही, तिला बांधून ठेवलं.
तसा या देहाचा नवरा काळच आहे की देह हे काळाचे. काळाच्या जबड्याने बाबाच्या देहाला जखडलं. कृतांतस्य दूती जरा कर्ण मुले. ही कृतांताची दूती आहे म्हणे. कोण? ही जरा. हिनं बाबाला येऊ दिलं नाही. बाबा म्हणले अगं अरे काळा तुझी सत्ता देहावर आहे ना. अरे तुझा देह तुला मारत नुसती तळमळ बाबाची प्रस्थानपासून. भजन घडत नाही, ज्ञानोबराची सेवा घडत नाही, भजन घडत नाही, ज्ञानोबराची सेवा घडत नाही. आणि षष्ठीला बाबांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. क्रांती घडली महाराज त्या वर्षी. त्या वर्षी काय घडली? 16 वर्षापूर्वी क्रांती घडली. त्या 16 वर्षापूर्वी आषाढ शुद्ध षष्ठीला ज्ञानोबराचे 2 सोहळे निघाले. एक सोहळा नात्यापुत्यातून माळशिरसला चालला होता आणि एक सोहळा संस्थेतून घाटावर चालला होता. बाबाची अंत्यविधी महाराज, बाबाची अंत्यविधी अशी झाली. रात्री भजन चालू झालं बाबाला टाकल्यापासून तर सकाळपर्यंत भजन. आणि मी भाग्यवान आहे, तो विना माझ्याकडे होता. त्या भजनाचा विना माझ्याकडे होता. काकडा झाला, दिंडी निघाली. पहिला विद्यार्थी संस्थेत होता तर शेवटचा माणूस घाटावर दाटी वाटीनं पोहोचला होता. असा दिव्य सोहळा. आपुले मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा अनुपमी. वय कमी होतं, नाही तर मला वाटायचं शिवाजी महाराज हातात माईक घ्यावा आणि प्रमाण म्हणावं. यावे विष्णुदासी तरीच गर्भवासी, उद्धार लोकाशी पूज्य होते. अशी अनुभूती त्या दिवशी आम्ही घेतली. आणि बाबाचं अंत्यविधी पूर्णत्वाकडे गेली. पण आपण वारीच्या वाटेने असतो. तेव्हाच श्रद्धांजलीच्या कार्यक्रमातच मोठे बाबांनी जाहीर केलं आपली कीर्तनं अष्टमीपासून चालू होतात. पण या वर्षीपासून बदल. काय बदल? आपले वैद्य बाबा गेले. या वर्षीपासून पंढरपूरची कीर्तनं षष्ठीपासून चालू होतील. पण आधी अष्टमीपासून कीर्तनं असायची संस्थेची, आपल्या आनंद आपलं पंढरपुरातल्या संस्थेतली. पण वैद्य बाबा गेल्यापासून ती षष्ठीला चालू झाली. आणि मग आदिनाथ महाराज सगळ्याच गुरुबंधूला वाटलं की बाबाचा सोहळा झाला पाहिजे, म्हणून ह्या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. चला, त्या काळात जे जे होते, काही आता प्रत्यक्ष येऊ शकतात, काही प्रत्यक्ष येऊ शकत नाही. पण आदिनाथ महाराजांनी आपली गुरुनिष्ठा जागी ठेवली. काही असो, पण त्यांनी हा उत्सव बंद पडू दिला नाही. आणि यावर्षी कैसी आगळी का दैवाची, जी गंगा लाभली अमृताची, त्याच्यात सुस्नात होण्याचं मला भाग्य मिळालं. याच्या आधी एकदा मी कीर्तन केलंय, पण ते माझ्या जागेवर नव्हतं, दुसऱ्याच्या जागेवर केलं होतं. तात्याच्या जागेवर मी कीर्तन केलं होतं एकदा सकाळचं. त्यानंतर यावर्षी बाबाला माझी आठवण झाली आणि जशी करता आली तशी बाबाची सेवा केली. झालेली सेवा बाबाच्या चरणी समर्पित करतो. आणि वैद्य बाबा आम्ही इतक्या जवळून पाहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. धन्य आम्ही तुका देखी याला. हे जसे उद्गार रामेश्वर भट्टाचे, तसे आम्हाला उद्गार काढायला कसलीच कचर वाटत नाही. भाग्यानं आम्ही वैद्य बाबांना पाहिलं. आणि या देहात जोपर्यंत प्राण आहे ना रामेश्वर महाराज, आदिनाथ बाबा, मला नाही वाटत आपल्याला बाबाचा विसर पडेल. एक वाक्य बोलू का समारोपातला? आता कदाचित आम्हाला मायबापाचा विसर पडेल, पण या गुरुवर्याचा विसर पडणार नाही. आणि ज्ञानोबरायला जर आम्हाला काही द्यायचं असेल तर एकच द्यावं. लय गोड प्रमाणे ते रामेश्वर भट्टाचं तुकोबरायच्या संबंधाने. रामेश्वर भट्ट म्हटले, याचे पायी न गोड बुद्धीचा व्यभिचार, मागे रामेश्वर रामचंद्रा. आम्ही सुद्धा देवाला हीच प्रार्थना करतो, या गुरुवार्याच्या चरणाविषयी आम्हाला व्यभिचार घडू नये अशी प्रार्थना करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर आता वैद्य बाबाचं वाक्य आहे. मंडळी, कीर्तन झालं बरं, पण माझ्या आवडीचं भजन 1 मिनिट करू. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
संगीत विशारद श्री प्रवीणजी महाराज